बापू, आपण शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवित आहात, तर काय विजन घेऊन आपण मतदारासमोर गेलात? नमस्कार, मी चेतन पद्माकर देशमुख. तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये हे विजन घेऊन उतरणार आहे. प्रभाग 10 मध्ये अनेक समस्या आहेत. जसं की तुम्ही बघता, ह्या प्रभागामध्ये मी राहतो. माझे आई वडील, भाऊ, माझे चुलते मालते ह्याच प्रभागामध्ये राहतात. ह्या प्रभागामध्ये वावरत असताना, मी फिरत असताना ह्या प्रभागामध्ये गटारीची कसल्याही प्रकारची सोय नाही, रस्त्यांची सोय नाही, पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. काही ठिकाणी नळ जोडलेत पण त्या नळाला पाणी नाही. अशा अनेक समस्या आहेत. ह्या समस्या मला रोडवरून जाताना दिसतात, बघायला मिळतात. मग या सोडवण्याकरता याच्याकरता मी शिवसेना पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अर्ज भरलाही मी 17 तारखेला. आणि माझी अधिकृतरित्या उमेदवारी पण डिक्लेअर झाली. छाननीमध्ये पण माझा फॉर्म टिकला गेला. आज तुम्ही बघितलं तर आज आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी मार्गदर्शन केलं, याच्यातून अजून उत्साह निर्माण झाला. आणि नगरविकास खातं शिंदे साहेबांकडे असल्यामुळं ह्या सर्व समस्यांचं निवारण करण्यासाठी मी तिथं उतरलो आहे. आणि 100% ह्या समस्या मार्गी लावण्याचं काम हा चेतन बापू तुमच्या सेवेत असणार आहे आणि करणार आहे. बापू, या प्रभागात फिरत असताना किंवा प्रचार करत असताना तर काय समस्या जाणवल्या किंवा काय अभाव या प्रभागात दिसला तुम्हाला? आता हा प्रभाग जर बघायला गेलं तर क्षेत्रफळा दृष्टीनं मोहोळमधला सगळ्यात मोठा प्रभाग आहे. ह्या प्रभागाला वस्त्या जोडल्या गेलेल्या आहेत. माने वस्ती, गाडवे वस्ती, लेंगरे वस्ती, कोरबो वस्ती, गजगाटे वस्ती, सुळे वस्ती, गडदे वस्ती, अशा अनेक वस्त्या आहेत. परत बघायला गेलं तर शहराचा भाग काय आहे, तो शहराचा भाग म्हणजे कुंभारखानी, बागवान नगर, बालाजी नगर, सुळे नगर, तक्षशिला नगर. हा प्रभाग तसं बघायला गेलं तर फार मोठा आहे. आव्हान फार मोठं आहे. इथं काम करण्याची फार मोठी संधी आहे. ती संधी मला मिळेल आणि मला मतदार बंधू ते संधी देतील अपेक्षा करतो. बापू, आपल्या या प्रभागात प्रामुख्याने महिलांची संख्या देखील जास्त आहे. या प्रभागात पाण्याची प्रामुख्याने संख्या जास्त दिसते. पाणी भरण्याचं काम हे महिलाकडे प्रामुख्याने असतं, तर यावर कसं काम कराल? या प्रभागामध्ये अगदी बरोबर तुमचा प्रश्न आहे. या प्रभागामध्ये सर्वात जास्त पाण्याची समस्या आहे. आपल्या मोहोळ शहरामध्ये गेले 30 वर्षापासून एकच पाण्याची टाकी होती, 5 लाख लिटरची. त्याच्या आता 2 टाक्या केल्या. आमचे OBC सेलचे अध्यक्ष रमेशजी वारसकर साहेब यांनी याच्याकरता पाठपुरावा केला. त्याच्यानंतर 5 लाख लिटरची आणि 9 लाख लिटरची एक टाकी बांधली, 14 लाख लिटरची टाक्या बांधल्या. तसंच मी देखील याचा नगरसेवक झाल्यानंतर याचा पाठपुरावा करेन आणि 5 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी माझ्या प्रभागासाठी मी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करेन. आपण मतदारांना काय आव्हान असेल? मतदार बंधू आणि भगिनींना माझं एकच आव्हान असेल की त्यांनी कुठल्याही प्रकारे कुठल्याही आमिषाला बळी न पडता फक्त आणि फक्त धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं, हेच त्यांना आव्हान करणार.